गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. शांत बसतो हा नीट आहे. Okay, students, is there my screen is visible to all of you? Yes, sir. Yes, sir. Okay, so without wasting the time, we will proceed now. वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण लगेच या ठिकाणी पुढे प्रोसीड होऊया. काल ज्या पद्धतीने आपण पाहिलं, मी मराठीमध्ये बोलतोय हे सगळ्यांना समजतंय का? इंग्लिश मिडियमचं कोणी नाही आहे ना स्टुडंट? हो सर, समजतंय. सर उर्दू मीडियम आहे सर. सर इंग्लिश मीडियम पण आहे सर. पण मी मराठी जी बोलतोय, मी जी प्रमाण भाषेत मराठीत बोलतोय, ते सगळ्यांना मराठी समजते का? सर हो सर, समजतंय. सर इफ पॉसिबल हो सर, समजतंय. सर, हो सर. क्योंकि सर लास्ट 10th में ही मराठी पढ़े थे, उसके बाद अभी पढ़ रहे हैं. नहीं, मेरी बात मैं ये आपको बताना चाहता हूँ कि जो भी लैंग्वेज मैं मराठी यूज कर रहा हूँ वो आपकी समझ में है या समझ के बाहर जाता है कुछ? Yesterday's lesson नहीं, was awesome. I understood very well. But my request is जो difficult word होते हैं ना सर मराठी के, if हम्म. possible, can you use in English? If possible, sir. While teaching means it doesn't look good to interrupt in between ना सर कि ये word का meaning क्या है. तो नोट डाउन करके रखिए, लास्ट में हम उसके बारे में उसका ट्रांसलेशन आपको Okay, बताएंगे. thank you. जो भी मराठी वर्ड आपको ये डिफिकल्ट लगता है, Yes, sir. at the end of the session we will Discuss. discuss on that specific Yes, terminology or word. Okay? yes, yes. Thank you, Okay, sir. sir. Okay. So shall we proceed now? पुढे जाऊया आपण. Yes. Yes, sir. ओके. येस सर. अगदी लाईटली आपण ह्या आजचा आणि पुढचा सेशन जो आहे तो घेणार आहोत या मराठी पाठ्यपुस्तकाच्या संदर्भामध्येच. पण याच्यामध्ये जाता जाता अगदी आपण एका पाऊल वाटेवरून चाललोय आणि जाता जाता आपणाला वेगवेगळ्या रंगाची रंगीबेरंगी फुलं, डोंगर, नद्या जशा भेटतात तशा पद्धतीनं इथं या पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत मराठी व्याकरणातल्या, त्याचबरोबर भाषेसंबंधी, उपयोजित मराठी लेखन संबंधी, म्हणजे मराठी असो किंवा इतर कोणतीही भाषा असो, त्याच्यामध्ये 4 प्रकारे वर्गीकरण सर्वसाधारणपणे आपल्याला दिसून येतं: गद्य, पद्य, व्याकरण आणि लेखन. अशा पद्धतीने त्याची संरचना. मला वाटतं ज्यांचं डीएड झालेलं आहे, दोज हू हॅव कम्प्लिटेड देअर डिप्लोमा इन स्कूल एज्युकेशन, डिप्लोमा इन एज्युकेशन, तर त्यांना हे सगळे वायरलेस देऊ का तुम्हाला? भाषेची संरचना जी आहे ती माहीत असेल. अर्धा तास मराठी. तुमचं पर्सनल कॉन्व्हर्सेशन चालू आहे का? हा, पुढे जाऊया आपण. तर भाषेची संरचना ही वेगवेगळ्या आहे. इंग्लिश असेल, हिंदी असेल, उर्दू असेल, मराठी असेल, याच्यामध्ये हे अशा पद्धतीनं प्रोज पोयम, त्यानंतर ग्रामर अँड रायटिंग, अप्लाइड रायटिंग, अशा पद्धतीने ते वर्गीकरण असतं. तर हा, तर सर्वसाधारणपणे गद्य, पद्य, व्याकरण आणि लेखन अशा 4 भागांमध्ये भाषा विषयाचं वर्गीकरण केलं जातं. तर ह्या चारही भागातल्या संकल्पना ज्या आहेत, पाठ्यपुस्तक पाहतोय याचा अर्थ आपण असं नाहीये की व्याकरणाला बाजूला ठेवून आपण पाहतोय. तर लेखक, कवी, साहित्यिक त्यांची टोपण नावं इथे तुम्हाला भेटणार आहेत. त्याचबरोबर
पद्य साहित्य जे आहे त्याच्यामध्ये आपण थोडस वेगळ्या अँगलनी पाहतोय. अलंकार कोणता आहे किंवा काय आहे, रस कोणता आहे, लक्षणं काय आहेत, वृत्त आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणजे व्याकरणामध्ये पद्य रचना जी आहे ती पद्यरचना किंवा काव्यरचना जी आहे त्याला प्रमुख आधार जो आहे तो व्याकरणाचा आहे, हे लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत: वृत्तानुसार पद्यरचना, अलंकार आणि रस, नवरस जे आहेत या गोष्टी महत्वाच्या असतात. आणि लेखन प्रकार जे आहेत, उपयोजित लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, सुलेखन, त्यानंतर सारांश लेखन, आकलनात्मक लेखन, गद्य आकलन असेल, पद्य आकलन असेल, पत्रलेखन असेल, हे असे सगळे प्रकार तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर आपण पुढे जाऊया, प्रवासाला सुरुवात करूया. इयत्ता 2रीचं पाठ्यपुस्तक आहे. भारताचं संविधान सगळ्यांनी पाठच करून ठेवा. म्हणजे संविधान म्हणजे उद्देशिका. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, हे सगळं शेवटपर्यंत पाठ करून ठेवा. एक्सक्यूज मी सर. यस सर तुम्ही दुसरी म्हणजे स्क्रीन शेअर करताय का? म्हणजे मी वेगळं? तुम्हाला स्क्रीन शेअर केलेली दिसते का तुम्हाला? नाही सर, ते आहे सर. मोबाईलचं दिसतोय. दिसतंय ठीक सर. आहे. ओके ओके ओके. आता दिसते का? हो हो येस सर. थँक्यू हो सर. सर थँक्यू. दिसतंय. नेटवर्क मध्ये गेल्यानंतर ना ते तसं होत असेल. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. आता दिसते तुम्हाला? मगाशीच सांगायचं ना. हो सर ठीक दिसते आहे. आता. हे पहा, मी फार पुढे नाही गेलेलो. काय आहे, दुसरी डिव्हाइस ऑन केली की ते मग व्हॉइस कनेक्टिव्हिटी डिस्टर्बन्स होते, डिस्टर्बन्स क्रिएट होतो. मोबाईलवरती म्हणजे माझं स्क्रीन शेअर झाले की नाही हे पाहायला मला दुसरा मोबाईल जर मी ऑन केला तर लगेच प्रॉब्लेम येतोय, साऊंड डिस्टर्बन्स क्रिएट होते. त्याच्यामुळे तो केला नाही, नाहीतर लगेच समजून जातं की स्क्रीन शेअर झालेलं तुम्हाला दिसते की नाही. ठीक आहे, ओके. इयत्ता 3रीचं पाठ्यपुस्तक आहे. सर पहिलीच आहे. भाग 3रा आहे. पहिली फेज. हा, भाग एकच 3 आहे. मिनिट. एकच मिनिट. हा 3रीचं शेअर करायला पाहिजे. जस्ट मिनिट. हा पहिलीचा भाग 3 आहे. येस, 3rd. ओके, इज इट विजिबल? दिसतो का तुम्हाला? The file is not open. नाही सर, फाईल ओपन झाली. जस्ट वेट. ओके. Not yet. Yes, sir. Yes, sir. येस सर. येस, ओके. हे सुद्धा प्रस्तावना तुम्ही वाचत असताना तुम्हाला प्राथमिक शिक्षण विषयक कायदा जो आहे, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005. आता राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा किती आता लागू करण्यात आलेले आहे शालेय स्तरावरती किंवा संपूर्ण KG to PG? NEP, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. येते का लक्षात? त्याच्यानुसार सगळी पाठ्यपुस्तकं, अभ्यासक्रम, रचना वगैरे सगळी बदललेली आहे, हे लक्षात घ्या. अनुक्रमणिका आहे, पाहून घ्या. अनुक्रमणिका तुम्ही स्वतः पाहिलीत का पुस्तकं आजकाल? काय थोडासा अभ्यास केला का? हो सर, हो केलंय सर. गुड. जो इंटरेस्ट घेऊन तन मन धन ओतून अभ्यास करेल त्यालाच सरस्वती प्राप्त होईल, हे लक्षात ठेवा.
जबाबदाऱ्या अनेक आहेत. प्रत्येकाला वैयक्तिक जीवन आहे, कुटुंब आहे, मुलं आहेत, नोकरी आहे. हे सगळं करत असताना सुद्धा आपणाला आपलं जे लक्ष्य आहे ते भेदण्यासाठी आपणाला वेळ द्यावा लागणार आहे. सोन्याला जेवढं 1000 अंश सेल्सिअस मध्ये त्याला उकळवलं जातं, त्यानंतर मग त्याला ती सोन्याची तेवढा भाव मिळतो, किंवा तशा पद्धतीने त्याच्यावरती प्रक्रिया झाल्यानंतर. आता ही जी रानवेडी कविता जी आहे, ही कविता आदिवासी भागातील म्हणजे बोलीभाषा जी आहे, मराठीच्या बोलीभाषा आहेत, त्या बोलीभाषेमधील आदिवासी जी लोकांची जी भाषा आहे, त्या अनेक महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 5-6 प्रकारचे आदिवासी भाग आपल्याला आढळून येतात. तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने आदिवासी बोली ज्या आहेत त्या ओळखल्या जातात. तर त्यापैकीच एक बोलीभाषेमध्ये ही काव्य रचना केलेली आपल्याला दिसून येते तुकाराम धांडे यांनी. आपण उपक्रमाकडे जास्तीत जास्त पाहूया. खाली दिलेले व्याकरण जो भाग आहे तो स्क्रीन दिसते का तुम्हाला? हो सर Yes, sir. सर दिसते हो आता. सर दिसतं. Yes, sir. आनंददायी असा अध्ययनाचा स्रोत पाठ्यपुस्तक म्हणू आपण त्याला, ते बनवलेलं आपल्याला दिसून येते. प्रत्येक शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. मातृभाषा जरी असली तरी आपण म्हणतो की मराठी त्यात काय अवघड आहे, पण खऱ्या अर्थाने इथं लक्षात येतं की एकेका शब्दाचा अर्थ विचारल्यानंतर आपली पाचावर धारण बसते. म्हणतो ना, वाक्यप्रचाराचा वापर झाला इथं, पाचावर धारण बसणे किंवा गडबडून जाणे, माहीत नसणे, हे लक्षात येते इथं. रंध्र, धरतीचे रंध्र, जमिनीवरील मातीचे बारीक कण असं त्याला म्हटलेलं आहे. समानार्थी शब्द ढग, मेघ, घन, जल, पाणी, उदक, वीज, चपला, विद्युत, धरती, धरणी, जमीन. हे शब्दकोड आहे इथं. यासाठी कोणता शब्द वापरतात ते लक्षात घ्या. रिकाम्या चौकटीत योग्य अक्षरे लिहून ते शब्द पूर्ण करा. भित्रा प्राणी माहिती आहे आपल्याला. रस्ता या शब्दाला पर्याय शब्द. उन्हाळ्यात पितात, काय पितात? सरबत. सरबत. भित्रा प्राणी ससा. रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द सडक. सांगा. सडक. चौघडा या वाद्याबरोबर येणारे दुसरे वाद. सनई. उत्सव या शब्दाचा दुसरा. सण. दिलेल्या रिकाम्या फुलांमध्ये शब्दकोडी बनवा. झाकण, बरणी, माकड, चकली, सारण. र आणि मधला एक शब्द आहे बघा, अक्षर आहे आणि पुढं र आहे. काय? रबर. येते का लक्षात? मजेशीर आहे की नाही? साबण. हो सर, खूप. रबर. अदर स्टुडंट्स, बाकीचे स्टुडंट्स, लक्षात येते का आपण काय करतोय ते? आहेत का तुम्ही सगळे? बरोबर आहोत ना आपण? Yes, sir. Yes, sir. हो Yes, सर. sir. Yes, हो, sir. sir. Yes, sir. हा, हो, आपण sir. सगळ्यांनी मिळून बरोबरीने प्रवास करायचे, कुणी मागे नाही, कुणी पुढे नाही. Yes, sir. आता इथे एक बातमी आलेली छापून, मुसळधार पावसाने वरोरा जलमय. आता फक्त हे टायटल, मुसळधार पावसाने पुणे जलमय, किंवा तुम्ही कुठल्या भागात असाल तशा पद्धतीनं बातमी बनवायची. म्हणजे बनवायची इन द सेन्स, बातमी बनवताना काय काय त्याची ही आहेत, कशाविषयीची आहे, बातमीचे शीर्षक काय आहे, या प्रश्नांची उत्तरं, किंवा बातमी लेखन पुढे पाहणार आहोत आपण. या पाठ्यपुस्तकामध्येच आहे ते. बातमी लेखनाची कौशल्य अवगत करण्यासाठी कोणकोणत्या टेक्निक्स वापरावे लागणार आहेत ते. करडा म्हणजे काय? करडा रंगाचा प्रकार आहे तो, करडा रंग. रंग.
रंगाचा आता करडा हा रंगाचा प्रकार आहे. रंगाबद्दल हे केलं जातं बघा. आणि दुसरा हे पहा, मराठीत असे शब्द आहेत की एका शब्दाला अनेक अर्थ असतात. म्हणजे एक शब्द अनेक प्रकारचं प्रतिनिधित्व करतो. आता इथं रशीदनं काय म्हटलेलं आहे बघा, हे बघा, रशीदनं लिहिलं की आम्ही करडा घेऊन निघालो आणि पारूनं आम्ही बोलीभाषेतले शब्द बोलीभाषेतला शब्द आहे. पण डबा म्हणजे करडा, माळ डबा म्हणजे करडा. बोलीभाषेतले शब्द आहे बघा. आता करडा म्हणजे डबा. आता हा करडा शब्द दुसऱ्या दुसऱ्या त्याचा अर्थ होतो की तो एक रंगाचा प्रकार आहे मराठीमध्ये. ग्रे कलर. करड्या रंगाचं म्हणजे ससा, असाही त्याचा अर्थ होतो. पण इथं डबा म्हणजे करडा किंवा करडा म्हणजे डबा. डब्याचा समानार्थी शब्द करडा आहे का? करडा पण होऊ शकतं. अगदी अगदी बरोबर. बोलीभाषेतला शब्द आहे. प्रमाण भाषेतले शब्द आपल्याला माहित असतात बरेचसे, पण बोलीभाषेत सगळेच्या सगळे शब्द माहित करून घ्यायचं म्हटलं तर आपल्याला एका भाषेतले बोलीभाषेतले शब्द जर समजून घ्यायचं म्हटलं तर आयुष्य पुरणार नाही. पण इथं पाठ्यपुस्तकाच्या निमित्तानं, पाठ्यपुस्तकाच्या अंतर्गत जे काही दिलेलं आहे ते आपल्याला समजून घेता येतील. नंतर साकंब नाही, साकव. हा. आता याच्यासाठी तुम्ही वाचन करायचंय. साकवचा प्रमाण भाषेतला अर्थ जो आहे तो साकव. साकव म्हणजे काय? तो पूल असेल. पूल. अगदी अगदी बरोबर. तर हे सगळं सगळं मी काही सांगत बसणार नाही. हे तुम्ही शोधायचंय. म्हणजे मला येत नाही असं किंवा मला माहित नाही असं नाहीये, भाग नाहीये, किंवा मला ते एखाद्या शब्दाचा अर्थ, बोलीभाषेतल्या शब्दाचा अर्थ मला सुद्धा माहित नसणार आहे. इट इज एक्सेप्टेड. नो वन इज ऑलराऊंडर इन ईच अँड एव्हरी फील्ड. ओके. येस सर, येस सर. इथं स्वयं अध्ययन खूप महत्वाचं आहे. जर आपणाला वाटलं, आता निश्चितच स्वागतार्ह आहे तुम्ही प्रश्न विचारणं, एखाद्या शब्दावरती इंटेन्शनली तुमची शंका विचारणं इथं स्वागतार्ह आहे, त्याचं स्वागतच आहे. पण एक लक्षात घ्या, ज्यावेळेस समस्या माझ्या डोक्यात निर्माण झालेली आहे किंवा मला एखाद्या शंका निर्माण झाली, तर त्या समस्येचं किंवा त्या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याची पूर्णपणे, आपल्या मेंदूचं समाधान करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे आपल्यावरती पण आहे. हे लक्षात घ्या, येते लक्षात. आणि आपण त्या दृष्टिकोनातून अध्ययनार्थी आहोत. अभ्यास करणं आपलं गरजेचं आहे. आणि एखाद्या शब्दाचा अर्थ मला जरी नेहमी सांगता आला तरी नक्कीच मी त्यासाठी प्रयत्न करेन. दुसऱ्या दिवशी नेक्स्ट लेक्चरला तुम्ही मला विचारला तरी चालेल, काही अडचण नाही. तेवढा वेळ आपण एकमेकांना देऊयात. उद्देश हाच आहे की ज्ञानार्जन करणं आणि अचूक ज्ञान आपण मिळवणं. येते लक्षात? अचूकतेकडे आपणाला जास्त जायचंय. कडबा, कडबा कुट्टी हे ग्रामीण भागातले शब्द आहेत. ग्रामीण साहित्यामध्ये जास्त दिसून येतं. शेताशी संबंधित, म्हणजे शेतामध्ये जे पीक असतं, ज्वारी बाजरीची कणस कापून उरलेल्या गुरांना खाण्याचा भाग, म्हणजे वरचं कणीस काढून राहिलं की त्याची पेंडी बांधली जाते. तो कडबा. कडबा कुट्टी ते बारीक करण्याचं यंत्र आहे. चघळणे माहिती आहे आपणाला. पुढे हे सुद्धा येऊ शकतं बरं का. जोड्या अशा अर्थानं नाहीये, पण वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारतो. लाकडाची काय असते? पक्ष्यांचा काय असतो? पक्ष्यांचा थवा. पक्ष्यांचा थवा. गुळाचं काय? लाकडाची मुळे, गुळाची ढेप. डेप. हा, अशा पद्धतीने ही आपल्याला व्याकरणाअंतर्गतच येणारी ही उपक्रम आहेत किंवा ती ऍक्टिव्हिटी आहे. हे लक्षात घ्या. पुस्तकांचं काय असतो? गठ्ठा. मेथीची जुडी, लाकडाची मुळी. मुळी. आता हळूवार हा शब्द आहे आणि हळूच हा शब्द कसा लिहिलाय बघा. उकार जो आहे तो ऱ्हस्व दीर्घ. शब्दांचे विरुद्धार्थी शब्द. सरळ, वाकडे. वेडे वाकडे. वाकडे, वाकडे. मागे. 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 शांत. मागे, शांत. बोलका. लांब, जवळ. लांब. जवळ. लहान मोठे. मोठे. जवळ. लहान हसली, मोठा. रडली. हसली रडली. हसली रडली.
पुढे टोकदार हा शब्द आलेला आहे, त्यासारखे शब्द बनवा. रुबाबदार, धारदार, तजेलदार, तजेलदार, समजूतदार, मजेदार, चमकदार, चमकदार. खाली शिक्षकांच्या मदतीने अर्थ समजावून घ्यावं, लिहा. ती पण ऍक्टिव्हिटी करा. हिक्के हुक्के मरांग उरसकाठ हा आदिवासी बोली भाषेतलाच हा पाठ आहे, कविता आहे, गीत आहे, खरं तर लोकगीत आहे त्यांचं. त्याचं मराठीमध्ये हे सुद्धा तुम्हाला मडिया गोंडी भाषा मार्गदर्शिका या पुस्तकातून हे गीत घेतलेले आहे. प्रकाशक जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था गडचिरोली. मराठी अनुवाद त्याचा खाली केलेला आहे, पहा. गोंडी भाषा, माडिया गोंडी म्हणून भाषा आहे. त्याचा अनुवाद केलेले झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया. काही सर्वसामान्य माणसाला, प्रमाण भाषा माहित असलेल्या माणसाला हे हिक्के मरांग हुक्के मरांग, हिक्के हुक्के मरांगे मरांग म्हणजे काय हे सांगता येईल. म्हणजे बोली भाषा सुद्धा आपल्या मराठी भाषेचीच बोली भाषा आहे. गोंडी, माडिया गोंडी गडचिरोली भागात बोलली जाणारी. त्याचं अनुवाद कर म्हणून सांगितलं, पुणेरी माणसाला सांगितलं तर जमेल का ते? इकडे फुले तिकडे फुले झाडेच अहो झाडेच झाडे लावूया, पहिलं जे चरण आहे त्याच्यामध्ये झाडेच झाडे झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया असं त्याचा अनुवाद आहे. गोंडी भाषेतील शब्द लिहा. झाडेच झाडे, फुलेच फुले, फळेच फळे. त्यासाठी ठीक आहे, आपल्याला त्याच्यावरती फार फोकस नाही करायचा. मुग्धा लिहू लागली पाठाचं नाव. नित्य, अभिनय, दैनिक, मासिक. बघा, दैनिक म्हणजे रोज आणि मासिक म्हणजे दर महिन्याला. मासिक त्रैमासिक म्हणजे 3 महिन्याला. अर्धवार्षिक 6 महिने. नियतकालिक रोज, वर्तमानपत्र, दररोज. शोधायचं, आता लिहायचं. नियतकालिक हा शब्द लिहायचा आणि त्याचा अर्थ उद्या सांगायचा मला. नियतकालिक कोण म्हणतंय? रोज. कधी असतं नियतकालिक? परिवर्तन, संकल्प, सुसंवाद. नियतकालिक हा शब्द लिहून घेतला का? त्याचा अर्थ उद्या सांगायचा मला. हो सर, हो सर, लिहिले. एका शब्दाला 2 वेगळी अक्षरे लावली की 2 वेगळे शब्द तयार होऊ शकतात. त्यांचा अर्थ एकमेकांच्या विरुद्ध असू शकतो. बरोबर ना? सु आणि कु. सुबुद्धी, कुबुद्धी, सुमंगल, कुमंगल, सुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध. बरोबर का? खाली शब्द पहा, तसेच लिहा. नित्यक्रम, मुग्धा, बक्षीस. बक्षीस कसं लिहितो आपण? प्रोत्साहन, कौतुक, मैत्रिणी, मनाविरुद्ध, कल्पना, प्रसिद्ध. प्रसिद्ध शब्द कसाही लिहितो आपण. लिहितो का नाही? कसा? येस सर. वर्तमानपत्रे, मासिके यात येणारे विनोद सुद्धा. ठीक आहे, वर्तमानपत्र. त्याच्यानंतर सूर्य शब्द कसा लिहितो बघा आपण. कसा लिहितो इथं कसं आहे अचूकपणे लिहिलेलं. क्लिअर दिसतंय ना अगदी सगळ्या पूर्ण शब्द सगळे स्क्रीनवरती? हो सर, दिसतायत. येस सर. ओके, गुड. ते अमर हुतात्मे झाले. वि. म. कुलकर्णी. टोपण नाव शोधायचं उद्या. वि. म. कुलकर्णींचं. हुतात्मा शब्द कसा लिहिलाय पहा.
राष्ट्रीय गीत आहे राष्ट्रीय काव्य गीत स्पर्धा असतात, त्याच्यामध्ये हे गीत गायलं जातं बरं का. शाळांच्या स्पर्धा असतात बघा, राष्ट्रीय काव्य स्पर्धा, राष्ट्रीय गीत स्पर्धा असतात, जे अमर हुतात्मे झाले. देशभक्तीपर गीतांची स्पर्धा असतात हो सर. शाळांच्या आंतरशालेय. शेरा सव्वा शेर. प्रत्येक शब्द वाक्प्रचार जो आहे तो त्याचा अर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे. खालील शब्दांच्या सुरुवातीला अ लावून नवीन शब्द तयार करा. अधीर, अशक्य, अस्वस्थ. अस्वस्थ, अप्रकाशित. गुड. चित्र वाचन दिलेलं आहे. हे अनोटेशन कोण करते? हे कोणी ऑन केलेले अनोटेशन मीटिंग मध्ये? रेषा ओढते, लहान मुलं आहे का कोणाचं? बरोबर. काही शब्द दिलेले आहेत बघा इथं फळ्यावरती, ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे अर्थ आपण पण समजून घ्यायचे. नूर अहमद, रील पे कुछ लिखो मत, नहीं तो रिमूव कर दूंगा. नूर अहमद, संत गाडगे बाबा. आपण पुढे पुढे जातोय, याच्यामध्ये तुम्हाला कुठे शंका वाटली तरी विचारा. शब्दकोड बघा, आपण पेपरमध्ये सोडवतो तशा पद्धतीने या लहान मुलांना, बालवयगटाला साजेसं असं छोट्या सोप्या याचं शब्दांचं शब्दकोड दिलेलं आहे, हे सोडवून घ्या. उमाकांत कानेकर यांची प्रकाशातले तारे तुम्ही कविता आहे. जाहिरातीबद्दल इथं थोडंसं वर्णन आले. जाहिरात लेखन, जाहिरात पाहून घ्या कशा पद्धतीने तयार केलेली आहे. लहान मुलांसाठी तयार केलेली जाहिरात आहे. जाहिरात कशाची आहे? बालनाट्याचे नाव काय? संकल्पना आहेत बरं का जाहिरात, बालनाट्य. लहान मुलांनी त्या रचलेलं किंवा त्या अभिनय केलेलं नाटक जे असतं छोटस, त्याला बालनाट्य असं म्हणतात. पुढे आता हुडकणे हा बोलीभाषेतला शब्द आहे. त्याचा अर्थ होतो शोधणे. वावर म्हणजे शिवार, शेत. शोधणे. मगाशी जसं आलं होतं पुस्तकांचा गठ्ठा, तसं इथं शब्द आले वाहनांचा. एवढंच येत नव्हतं आपलं काही करून. हॅलो सर. हा सर, हा यस. बालनाट्य म्हणजे लहान मुलांनी रचलेले नाटक की लहान मुलांसाठी रचलेले नाटक?
हे पहा, आता तुम्ही शब्दच्छल करण्यापेक्षा आपण काय म्हणतो, ज्या लहान मुलांसाठी लिहिलेलं नाटक हे नाटकाची संहिता लिहिली जाते, पण कोणासाठी लिहिली जाते? लहान मुलांसाठी लिहिली जाते ना. तर आवाज येतोय कोणाचा तरी तुमचा क्लिअर तर येत आवाज नाहीये. येतो कोणाचा तरी तुमचा आवाज येत नाही सर. थांबा, पाहूया कोण आहे ते. आता नाटककार नाटक लिहितो. माझा आवाज येतोय तुम्हाला सगळ्यांना? होय सर, येतोय हो सर. सर. नाटककार जो असतो तो नाटक लिहितो. नाटकाची संहिता लिहिताना ते प्रत्येक पात्र जे असतात त्या पात्रांसमोर त्याचे संवाद लिहित असतो. नाट्य लेखन हे कौशल्य वेगळं, आणि बालनाट्य म्हणजे बालकांच्या अभिनयासह असलेले नाटक कुणासाठी ओके सर. असतं? बालकांसाठी असतं. बालनाट्य. फार शब्दांचा किस पडण्यात मजा नाहीये, येते लक्षात. लिहिलेलं की अभिनय केलेलं हे याच्यामध्ये फार जायचं नाही. बालनाट्य ही संकल्पना सहजपणे समजून घेणं गरजेचं आहे. जोड्या जुळवा म्हणजे इथं मगाशी जसं या पद्धतीनं पुस्तकांचा गठ्ठा आला होता, मेथीची जुडी आलं होतं, तसंच वाहनांचा द्राक्षांचा चाफा द्राक्षांचा घोस संत्र्याचा फुलांचा झुपका. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. खाली पण शब्द आलेले आहेत बघा. चपात्यांची भाकरीची काय असते? चवड चवड. पुस्तकांचा भाजीची जोडी, पुस्तकांचा वर्तमानपत्रांचा गठ्ठा, केळ्यांचा घड, धान्याच्या पोत्यांची थप्पी, जमाव, माणसांचा धान्याची जमाव रास. आणि धान्याची रास. नुसतं धान्य असेल तर त्याची रास असते, आणि पोत्यांची काय असते? थप्पी असते. म्हणी आहेत इथं काळ्या, म्हणजे थोडस इथं खेळ आहे. काळ्या राणी उभी तलवार. आहे जाणवते पण दिसत नाही. भांग केसातला भांग. हो, पहिलं काळ्या राणी उभी तलवार ते झालं. हा, पुढे सगळीकडे आहे जाणवते गुड. एवढंसं पोर घर कुलूप. Very good. एक विहिरीला 32 पायऱ्या, त्यामध्ये एकच रस्ता. तोंड दात आणि जीभ. तोंड दात जीभ. दोन भाऊ शेजारी, भेट नाही संसारी. डोळे. आपण आपल्या लहान मुलांचा सुद्धा खेळ घेतो अशा पद्धतीने, किंवा लहानपणी आपण हे खेळलोय सुट्टीच्या दिवसात. पुढे काय म्हटलंय? खाली शब्दापुढे कंसातील योग्य शब्द लिहा. गमगमणारा वास, तसं खळखळणारे पाणी पाणी. पक्षी, घोंगावणारा वारा. वारा. गुड. ऍक्टिव्हिटी बेस पूर्ण पाठ्यपुस्तक तयार केलेलं आहे. याच्यामधून आपण सुद्धा ह्या ऍक्टिव्हिटी सोडवणं गरजेचं आहे. सर्वनामासंबंधी इथं सगळं हे आलेले बघा. आम्ही असेही बोलतो, हे सगळे सर्वनाम आहेत. कुठं दिलं नाही इथं, पण ओळखलं पाहिजे. आपण शिक्षक आहोत. सर्वनामच होते. आता बघा किती प्रकारचे सर्वनाम. हा, यस यस. सर, तुम्ही 6वी ते 8वी पर्यंतची बुक नाही असे घेणार? 6वी ते 8वी पर्यंत आम्हाला सेकंड पेपर आहे ना, मग असे बुक नाही का सगळे घेणार? घेणार ना बाळा, घेणार ना. आपण जाणारच पुढे, जाणार. डोंट वरी. अहो, तिथं खरं तर आता हे तिसरीच आहे. 6वी 7वी 8वी इथं खूप सखोलपणे आपल्याला घ्यावं लागणार आहे. पुढे रानपाखरा कविता आहे. समानार्थी शब्द तुम्हाला इथं शब्दार्थामध्ये भेटतात. देह म्हणजे शरीर, सानुला म्हणजे लहान, भास्कर सूर्य.
खूप छान चाली लावून ही ह्या कविता शालेय परिसरामध्ये गात असताना एक वेगळंच वातावरण तयार होतं. तर करवंद हा शब्द आहे, त्याची संबंधी माहिती दिलेली आहे. करवंद म्हणजे काय? सूचना कशी लिहावी त्याचा आदर्श नमुना दिलेला आहे. मजेशीर होड्या, थक्क होणे. शीड म्हणजे काय? होडी आणि होडीवर असलेलं शीड, वाऱ्याची दिशा, वाऱ्याला अडवून ते वेग पकडतं. डोलकाठी, लचांड म्हणजे काय? शब्दांचे अर्थ. चित्रावरून गोष्ट. सुगी ही कविता आहे कैला लोहिया यांची. सुगी म्हणजे काय? पिकांचा पिकांचा हंगाम. ग्रामीण भागातला हा अनुभव आहे. हे सगळे शब्द जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला ऐकायला मिळतात. बालपण आपलं ग्रामीण भागात जर गेलेलं असेल तर हे सगळे सुगी, खंडी म्हणजे एक प्रमाण आहे, परिमाण मोजण्याचं. धान्य, खंडीभर धान्य असं म्हटलं जातं ना. खंडी म्हणजे 20 मन म्हणजे एक मन कितीचा असतो? एक मन कितीचा असतो? 100 किलो. आणि 20 मन म्हणजे 2000 काय? 2000 किलो ना? हा, मग किलो कोण म्हणायचं? ठीक आहे. थरकाप उडणे, खट्टे मिठ्ठे, काकडणे, डोकावणे, गाभुळणे. गाभुळलेली चिंच जी म्हणतो ना आपण, खातो का नाही आपण? गावाकडे मिळते ते मिळायची ती. आता हे असली किंवा हे असली चिंच खायला मिळणं म्हणजे फार दुरापास्त झाली गोष्ट. बालपण ज्यांचं ग्रामीण भागात गेले त्यांना माहिती आहे बघा. झाडावर चढून गाभुळलेल्या चिंच खाल्लेल्या आहेत आपण. आम्ही तुम्ही खाल्ल्यात का नाहीत मला माहित नाही बालपणी. गुड. भारतीय संशोधक विद्यार्थी शब्द. पारतंत्र्य, स्वातंत्र्य, खोटेपणा, खरेपणा, प्रतिकूल, अनुकूल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप सोपं आहे. आता पुढं पुढं आपल्याला लक्षात येईल. आणि पाठ्यपुस्तकं अतिशय सोपी आहेत. ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थानं सिलेबस मध्ये उतरू ना त्यावेळेस कळेल. उंडारणे, धुंडारणे, भावाभावांचे फाटणे, हे शब्द आहे, वाक्प्रचार आहे ते. आपण फास्ट मध्ये जाणार आहोत आता, जिथे खास व्याकरणाशी संबंधित घटक दिसतोय तिथेच आपण थोडस फोकस करणार आहोत. वाक्प्रचार बघा, विरुद्धार्थी शब्द बघा. अन्याय, न्याय, मान, अपमान, दुर्लक्ष, लक्ष. दुर्लक्ष, लक्ष. अपमान, मान, मान. सम्मान, मान. गुड. आता हा ट्रॅफिक असा शब्द आहे. ट्रॅफिक हा शब्द कुठला आहे? कोणत्या भाषेनं समृद्ध केलं मराठीला? इंग्लिश. व्हेरी गुड. ब्रेक आहे. याच्यात किती पार्किंग आहे बघा. शब्द मुबारक शेख यांनी लिहिलेला ट्रॅफिक डाला. याला कविता म्हणता येईल आपल्याला.
चाल लावून आपल्याला म्हणता येईल. सांगा सांगा, ऐका गलका, ऐका दिवा लावा, आहे अलंकार, अलंकारिक भाषा. यमक अलंकार. शब्द पाहून घ्या. कपाळाला हात लावणे, चेहरा उतरणे, गाडग्यासारखे तोंड करणे वाक्प्रचार आहेत पहा. कार शब्द, कार हा प्रत्यय जोडा. शिल्पकार, संगीतकार, शिल्पकार, संगीतकार, नाटककार, गीतकार. नकलाकार. नकलाकार, नाटककार. शब्द असेच लिहा. पुष्कळ, पारदर्शक, मेणबत्त्या. मेणबत्त्या कसा लिहितो? एकच तर देतो आपण, इथं दोन आहेत. चौकोन, पुसून, पूचा रस्व पुढचा आहे. पहिला उकार जो आहे तो रस्व आहे. सचा सचा दीर्घ दीर्घ आहे. दीर्घ हा, उच्चाराला वेळ लागला की दीर्घ म्हणायचं, आणि कमी वेळात उच्चार झाला पुसून, पुसून, सून, सून. दीर्घ. रस्व रस्व दीर्घ कसं ओळखायचं? त्याच्यावरून ओळखायचं. म्हणजे एखादा शब्द आपल्याला लिहायला लावला आणि लिहिताना आपल्याला लक्षात येत नाही, उकार पहिला, म्हणजे आपल्या बोली भाषेत आपण पहिला दुसरा म्हणतो ना, तर तो रस्व आहे की दीर्घ आहे कशावरून ओळखायचा? तर जर उच्चाराला वेळ कमी लागत असेल तर तो रस्व म्हणायचा, आणि वेळ जर जास्त लागत असेल तर दीर्घ म्हणायचं. दीर्घ. गैरवाचक चिन्ह. आता इथं खाली वाक्य आलेले बघा. अरे वा, किती सुंदर अक्षर आहे सुंदर तुझं. आहे. केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. अरे वा, बाप रे. आणि इथं विरामचिन्ह पण वापरले. कोणतं आहे बरं? केवल उद्गारवाचक. उद्गारवाचक चिन्ह. गुड गुड. मजा येते का? आनंद मिळतो का? वेगळं काहीतरी म्हणजे हो सर, हो. माहीतच नव्हतं, किंवा ज्याच्याकडे आपण पूर्ण पाठ फिरवली होती तिकडे आपण शब्द, वाक्प्रचार, त्यांचे अर्थ इथे दिसत आहेत पहा. ठीक आहे. इयत्ता तिसरीचं पाठ्यपुस्तक मला वाटतं इथं संपलेलं आहे. इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकाचा आपण अभ्यास केलेला आहे. चौथीच्या पाठ्यपुस्तकाकडे जाऊया का? हो सर. हो सर. येस, ओके, गुड. सगळे बरोबर आहेत ना? हो सर. हो सर. हो सर. स्क्रीनवर दिसते? दिसते. नाही अजून. ओपन झालेलं नाही सर. नाही सर. काय दिसत सर? ये दिसते का आता? नाही नाही. आता हो हा. आली. चला, इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण प्रवेश करूया. चौथीच्या वर्गात आपण आलेलो आहोत. हळूहळू आपण एका तासात 2 इयत्ता आपण पार करतोय. तिसरीतून चौथीत आलोय लगेच. पाठ्यपुस्तकाचं कव्हर बघा. पेज बघितलं की, कव्हर पेज बघितलं की लय लक्षात आलं पाहिजे की हे पुस्तक कुठलं आहे काय. आता बालभारती, कुमार भारती, युवक भारती, हे जे आहे ही बालभारतीनेच पाठ्यपुस्तकं तयार केलेली आहेत. पण असं नावं का दिलेली आहेत वेगवेगळी बरं? बालभारती, कुमार भारती. वयोगटासाठी सर. भारती पण आहे ना? सुलभ भारती ते इंग्लिश द्वितीय मिडियमच्या मुलांसाठी. हिंदी सर. द्वितीय भाषा. तिसरी लँग्वेज असेल तर. चे अनेक वचन करा. डबा, डबे, बैल. बैल, नदी,
डोळा डोळे, दिवस दिवस, पेढा पेढे. पेढे. बरोबर. कोण आहेत हे? गजानन महाराज, तुकडोजी महाराज. तुकडोजी, संत तुकडोजी महाराज. संत तुकडोजी. हा, संत तुकडोजी महाराज आहेत ते. ग्रामगीता हा ग्रंथ. हा संत तुकडोजी महाराजांनीच लिहिलेला आहे ग्रामगीता. गुड. मला शिकायचंय. पुढे हा बोलीभाषेतला पाठ आहे. पहा, आलेले शब्द पाचवी मा म्हणबी चौथी लोंग हे शब्द जरा थोडेसे बोलीभाषेत आपल्या परिचयाचे नसलेले आहेत, तरी ते थोडेसे पाहून घे. का बोलीभाषांचा समावेश या पाठ्यपुस्तकामध्ये केलेला आहे? त्यांना बोली भाषेत वेगवेगळ्या समजावं म्हणून. भाषांची ओळख व्हावी म्हणून. त्यांना आपल्या बोली भाषेत समजावं. विद्यार्थ्यांना बोलीभाषा कुठल्या कुठल्या आहेत ते समजण्यासाठी आणि त्या बोलीभाषांचं ज्ञान होण्यासाठी. महाराष्ट्रामध्ये मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेत. या बोलीभाषांचा सर्व भाषांचा बोलीभाषांचा समावेश पाठ्यपुस्तकात असावा, कारण हीच पाठ्यपुस्तकं महाराष्ट्रातल्या प्रमाण भाषेमध्ये फक्त प्रमाण भाषाच माहीत असावी असं नाही, तर आपल्या मराठीच्या बोलीभाषा सुद्धा आपणाला माहीत असाव्यात, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. मायेची पाखर कोणाचा फोटो आहे हा? गौरव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील. पाटील. महाराष्ट्राला पडलेलं एक सोनेरी स्वप्न होतं, ज्यानं रयतेची लेकरं शिक्षणाच्या गंगेमध्ये अखंड त्यांना डुबण्यासाठी शिक्षणाची द्वारं गावोगावी फिरून खुली केली. कर्मवीर भाऊराव पाटील. वाक्प्रचार पहा. गट अ गट ब, जोड्या जुळवा, निवांतपणे जुळवा घरी. इथं काय आलं हो? पुस्तकांमधून, पुस्तकावरून, पुस्तकांना, पुस्तकावर, पुस्तकातली, पुस्तकातून, हे काहीतरी व्याकरणाचा भाग आलाय बघा इथे. काय आहे? अव्यय आहे की सव्यय आहे? आणि असेल कोणता आहे? शब्दयोगी अव्यय. व्हेरी नाईस. अभ्यास असा पाहिजे. धूळ पेरणी, पाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी. शब्द अर्थ धूळ पेरणी. आभूट, आभूट म्हणजे ढगाळ, बोलीभाषेतला शब्द आहे. मेघूट म्हणजे ढग दाटून येणे. धुमारे, झाडाला फुटलेली नवी पालवी. आस, ओढ, इच्छा, अपेक्षा. जाचक म्हणजे त्रास देणे. बरकत म्हणजे भरभराट. शेतकरी, शेतमजूर ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. एक्सक्यूज मी सर, येस प्लीज. कोणाचा तरी माईक चालू आहे सर, त्यांना प्लीज बंद करायला सांगता का? आता मी परत त्याच्या पार्टिसिपेट येतो. कोण आहेत हे? आता बऱ्याच जणांनी चालू ठेवलेले. ज्यावेळेस तुम्हाला गरज नाहीये त्यावेळेस माईक बंद ठेवा. ज्यावेळेस बोलायचं Sir, your mic is mute now. Excuse me, sir. येस येस. ह्या कोण आहेत? नील. हा, ओके. सुजाता. तर माईक कोणाचं तरी चालू आहे. सुजाता. सुजाता कोण आहेत? रिमूव्ह करू का त्यांना? ठीक आहे.
अरे कोण आहे प्रवीण सर, त्यांना रिमूव्ह करा बरं पटकन, फार डिस्टर्बन्स व्हायला लागलाय त्यांचा. सर काय म्हणाले? ते सुजाता म्हणून कोण आहे त्यांना रिमूव्ह करा बरं बरं, please. एक मिनिट करतो. त्यांचं काहीतरी इंटरनल घरगुती फॅमिली बरोबर, ठीक कॉन्व्हर्सेशन आहे, करतो, चालू एक आहे. मिनिटात करतो. ठीक आहे, पुढे चला, पुढे जाऊया आपण. गुणग्राहक राजा या पाठाखाली काय दिले पाहूया. सूर, सूर म्हणजे काय तर वेगवेगळे आहेत. संगीतामधले सूर आहेत, इथं सूर म्हणजे सूरपारंबी. खेळ. बोरू म्हणजे बांबूपासून तयार केलेली लेखणी. मोहल्ला, गल्ली. बघा, एकच शब्द आहे, त्याच्या वेगवेगळ्या वाक्यामध्ये आलेला संदर्भ जो आहे तो वेगवेगळा आपल्याला दिसून येतोय. हार, मान, तीर, पाठ हे शब्द आहेत. ईदगाह या शब्दाचा अर्थ बघा, मुस्लिम समाजामध्ये हा 30 दिवसानंतर आज ईदचा दिवस आहे. ईदशी संबंधित आहे. ईदगाह असं म्हटलंय त्याला. पाहूया आपण शब्दाचा अर्थ काय आहे. सण आहे तो. प्रार्थना स्थळ असं म्हटलंय त्याला ईदगाहला. रोजा, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केलेला उपवास. आवाज येतो ना माझा? हो हो सर. सर. हो सर. हो सर. येतो. गुड. हे चित्र जे आहे ते कुठलं आहे लक्षात येईल का तुम्हाला लोणार आतापर्यंत? सरोवर सर. व्हेरी गुड, लोणार सरोवर सर. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. कशामुळे लोणार सरोवर तयार झालेले आहे माहिती आहे उल्कापातामुळे. आपणाला? उल्कापात सर. कुठे आहे? उल्कापातामुळे. बुलढाणा. नांदेड जवळ बुलढाणा आहे सर. जिल्ह्यात आहे. बुलढाणा. बुलढाणा जिल्हा. लोणार या ठिकाणी आहे गावाचं नाव पण. ठीक आहे, इथे काय म्हटलंय? धाडसी हाली. हा पाठ आहे. अभयारण्य म्हणजे काय? तर इथं प्राणी किंवा पक्ष्यांसाठी राखून ठेवलेला जंगलाचा भाग. इथे शब्द आलेले आहेत, बोलीभाषेतले शब्द आलेले आहेत, ते जरा शब्द समजून घ्या, वेळ काढून वाचा. वीर बापूराव गायधनी नाशिक मधले होते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी फार मोठं स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी शौर्य दाखवलेले आहे. त्याबद्दल त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. कोळी गीत आहे नाखवा दादा नाखवा दादा. वल्लव रे नाखवा वल्लव वल्लव, हे आपण गीत ऐकलं असेल किंवा आपल्या शालेय वयामध्ये हे होतं. नाखवा दादा, तांडेल, नावाडी समुद्र किनाऱ्यावर असणारी ही कोळी समाज जो आहे त्याच्यामध्ये असलेल्या अनेक उपजाती आहेत. आणि मासेमारीसाठी जाणारं जी नाव असते किंवा बोट असते, नाव असते, त्या नाव चालवणारा नाखवा तांडेल, त्या जमातीला तांडेल असं म्हटलं जातं किंवा नावाडी असं त्याचं विशेषण वापरलं जातं. वाटाड्या, शब्द आणि वाक्प्रचार आहेत. गलबलून येणे,